शिवहरिशंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो. शिवहरिशंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो. श्री शिवाय नमस्तुभ्यं. हर हर महादेव. श्री स्वामी समर्थ. नमस्कार मैत्रिणींनो. 31 मार्च 2025ला आपल्या सगळ्या स्वामी भक्तांचा सगळ्यात मोठा उत्सव स्वामी प्रकट दिन येत्या 31 मार्चला आहे. प्रकट दिन म्हटलं की आपल्या दिवाळीपेक्षा मोठा दिवस. स्वामी महाराज जर आपल्या आयुष्यात नसते तर आपल्या आयुष्यात काय असतं हे फक्त स्वामी भक्तालाच कळू शकते. मैत्रिणींनो, या प्रकट दिनानिमित्त महाराजांची काय सेवा करायची दरवर्षी आपण करतच असतो, किंवा जे भक्त प्रथमच ही सेवा करणार आहे तर त्यांनी ही सविस्तर माहिती पहा आणि तुम्हाला शक्य होईल तेवढी स्वामी महाराजांची सेवा करून घ्या. तुम्हाला पाहिजे ती गोष्ट स्वामी महाराज नक्की 31 मार्चपर्यंत देतील. मैत्रिणींनो, व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला एक लाईक करून कमेंट बॉक्समध्ये स्वामी समर्थ टाईप करायला विसरू नका आणि व्हिडिओ पूर्ण पहा, म्हणजे तुम्हाला सर्व माहिती मिळून जाईल. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वप्रथम 31 मार्चला म्हणजेच वार सोमवारी महाराजांचा प्रकट दिन आहे. आता बघा, प्रकट दिन सोमवारी असल्यामुळे आपल्याला 21 दिवसांची स्वामी महाराजांची सेवा करायची असते. आता बघा, एखाद्या ताई म्हणतील की ताई, ही सेवा 21 दिवसाची करायची का? आत्ताच मी हा व्हिडिओ बघितला आहे, मी आत्ताच ही सेवा सुरू करू शकते का? तर मैत्रिणींनो, स्वामी महाराजांची सेवा कधीही मोजून मापून करायची नाही. मैत्रिणींनो, महाराज आपल्याला कधीही देताना मोजून मापून देत नाही. ते कधीही आपण मागील ते भरभरून देतातच, परंतु जी मागितले नाही ते सुद्धा आपल्याला देतात. तर तुम्हाला 11 मार्च ते 31 मार्च या कालावधीत 21 दिवसांची महाराजांची स्वामी सारामृताचं पारायण जास्तीत जास्त जमेल जेवढी तुम्हाला तेवढे करून घ्यायची आहे. आता सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे 11 ते 31 या 21 दिवसाच्या कालावधीमध्ये एखाद्या ताईचा मासिक धर्म असतो तर काय करायचे आहे? त्या 4-5 दिवसात तुम्हाला थांबायचे आहे. आपल्याला स्वतःलाच ते मनाला पटत नसते, त्यामुळे ते 4 दिवस थांबून तुम्हाला तिथून पुढे सेवा करायची आहे. तर तुम्हाला अगोदरच या सेवेला सुरुवात करायची आहे. तर तुम्हाला माहीत असते की त्या दिवसात तुम्हाला मासिक धर्माची तारीख माहीत आहे, म्हणजे तुम्ही 6-7 तारखेला जर सेवेला सुरुवात केली तर तुमचे 21 दिवसाचे पारायण होऊन जाईल. पारायण करताना ते 4-5 दिवस सोडून द्यायचे आणि तिथून पुढे तुमचे पारायण कंटिन्यू ठेवायचे. म्हणजे काय, तर 31 मार्चपर्यंत आपल्याला 21 दिवसांची सेवा करून घ्यायची आहे. त्याच्या अगोदर जर झाले तर हरकत नाही. जर तुम्ही एखादी दुसरे जास्त पारायण केले तरीही स्वामी महाराज तुम्हाला जास्त चांगले फळ देतात. तुम्ही तुमचे असं टार्गेट ठेवा की मला 21 पारायण स्वामी चरित्र सारामृत करायचीच आहेत. काही केल्या मला 21 दिवसाचं पारायण करायचं आहे, म्हणून थोडंसं लवकर सेवेला सुरुवात करा. आता बघा, 11 ते 31 तारखेमध्ये पण तुम्हाला माहीत आहे की तुम्ही कुठेतरी जाणार नाही, तर तुम्ही ते तुमची सेवा सुरळीत ठेवू शकता. पण ज्यांना कुणाला लग्नाला वगैरे जायचे असेल, काही महत्त्वाचे काम असेल, तर एक दिवस तुमचा जात असेल, मुक्काम पडत असेल, तर तुम्ही एक दिवस आधी पारायण सुरुवात करा, म्हणजे तुमची सेवा होऊन जाईल. आता यामध्ये तुम्ही म्हणाल की ताई, तुम्ही खूप फापट पसारा सांगत बसला, पण तुम्हाला जर सविस्तर माहिती समजली, तुमच्यापर्यंत ती पोचली, तर तुम्ही ती व्यवस्थित सेवा करून घेऊ शकता आणि स्वामी महाराजांच्या कृपेने तुमची ती सेवा पूर्ण झाल्याने तुम्हाला तुमच्या मनासारखे फळही मिळेल. पण तुम्ही ही सेवा मनोभावे आणि श्रद्धेने केली तर स्वामी महाराज तुम्हाला नक्की प्रसन्न होऊन तुमची मनोकामना पूर्ण करतील. आता आपण महाराजांची सेवा बघूयात. 21 स्वामी चरित्र सारामृताचे पारायण करायचे आहे. स्वामी चरित्र सारामृत हा जर ग्रंथ तुमच्याकडे नसेल तर तुम्ही तुमचे सामान, पूजेचे सामान भेटते तिथून जाऊन ते तुम्ही आणू शकता. हे पारायण तर करायचेच आहे तुम्हाला. त्याचबरोबर 11 माळी श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या सुरामध्ये आपल्याला 11 माळी रोज पठण करायचं आहे. बघा, 21 कधी कधी काय होतं ना, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असे न करता 11 माळी जपण्याला काही अर्थ नाही. एकदा श्री स्वामी समर्थ म्हटल्यानंतर 1, 2, 3 सेकंद थांबा, नंतर श्री स्वामी समर्थ म्हणा. असे केल्याने तुम्हाला जास्त फळ चांगले प्राप्त होईल. तसेच 11 वेळा तारक मंत्र पठण करायचं आहे. या तिन्ही सेवा या 21 दिवसात करायच्याच आहेत, या डोक्यातच ठेवायच्या. आता ज्या
ज्याच्या घरी लहान मुलं आहेत आणि सेवेला खूप अडथळे येत आहेत, किंवा एखादी व्यक्ती कामावर जाते किंवा एखाद्या व्यक्ती नोकरीसाठी जातात, अशा वेळेस 3 सेवापैकी एक सेवा तुम्ही करू शकता. आता मला 21 पारायण करायचे आहे आणि मला माहीत आहे की ही 21 पारायण माझ्याकडून होणार नाहीत. मग काय करू शकता? तर 2 दिवसाला एक पारायण करू शकता. म्हणजे 7-7-7 असे अध्याय पठण करू शकता. तुम्ही पारायण करू शकता. कधी कधी असं होतं सुद्धा की महाराज खरंच परीक्षा बघतात की काही पण करा. आज ठरवलं की मी पहाटे लवकर उठून वाचणार, आज ठरवलं की मी दुपारी लवकर उठून वाचणार. त्या दिवशी नेमकं काहीतरी घडतं, कोणीतरी येतं किंवा काहीतरी होतं, त्याच्यामुळे ती सेवा थांबून जाते. मग अशा वेळेस एखाद्या 1-2 दिवस अगोदर सेवेला सुरुवात केली तर अतिउत्तम. आता बघा, महाराजांचे नामस्मरण केव्हा कधी कुठेही करू शकता, परंतु ते अखंड नामस्मरण महाराजांसमोरच बसून मन शांत ठेवून 11 माळी जप करणे, याच्यात आनंद वेगळाच आहे. तुम्ही करून बघा, तुम्हाला काय आनंद मिळतो किंवा काय फळ मिळते तुम्हाला नक्कीच अनुभव घ्याल. आता बघा, महाराजांच्या पारायणाला कुठलेही नियम नाहीत की आम्ही रात्री 12 वाजता करू शकतात चालेल, रात्री 11 वाजता करू शकतात चालेल, असा कुठलाही नियम नाही की या वेळेतच पारायणाचे पठण केले पाहिजे. फक्त दुपारी 12 ते 12:30 या वेळेत फक्त महाराजांची सेवा आणि पारायण पठण करू नका. ही अर्थात दत्त महाराजांची भिक्षेची वेळ असते. मी तुम्हाला आता वेळही सांगते की एक काळ ठेवा. जर आज मी या वेळेला पारायण केले तर उद्याही मी याच वेळेला पारायण करेल. जर काही अडचण आली तर 10-15 मिनिट किंवा एक अर्धा तास पुढे मागे होऊ शकतात, पण तुम्ही जो वेळ ठेवलेला आहे तोच वेळ तुम्ही दररोज पारायण ठेवा. आता सेवा करण्याच्या आधी खरं तर आपण आध्यात्मिक महाराजांची सेवा करताना काहीही न मागता सेवा करावी. खरंच वैयक्तिक अनुभव आहे. काहीही न मागता सेवा करा. काहीच मागायची तुम्हाला वेळ येणार नाही महाराजांकडे, पण तरीसुद्धा तुम्ही फक्त श्रद्धेने आणि भक्तीने भावाने ती सेवा करा. महाराज तुमची नक्की झोळी भरतात. आपण सांसारिक आहोत. प्रत्येकाच्या घरामध्ये काही ना काही अडचण आहे. कोणाचं लग्न जमत नाही, कोण प्रेग्नेंट नाही आहेत, कोणाला आर्थिक समस्या आहेत, कोणाला मानसिक समस्या आहेत, कोणाला शिक्षणाच्या बाबतीत समस्या आहेत. तर आजच्या जगात प्रत्येकाला काही ना काही समस्या आहेतच. आणि जगात माणूस विचारार्थी खूप खचून गेलेला आहे. तो शरीरानं कमी आणि विचाराने जास्त खचून गेलेला आहे. अशा वेळेस तुम्ही स्वामी चरित्र सारामृताचे पारायण ग्रंथ हाती घ्या आणि बघा, सगळं सुरळीत होईल. आता ज्या दिवशी तुम्ही पारायण करणार आहात त्या दिवशी तुम्ही मठात, केंद्रात, मंदिरात जा. आता तुम्ही म्हणाल की ताई, आमच्या इथे मठ, मंदिर, केंद्र कुठेच नाही, तर आम्ही काय करावे? नसेल तर हरकत नाही, घरीच महाराजांच्या समोर बसावे, त्यांना नारळ ठेवा, साखर ठेवा, त्यांना विनंती करा, महाराज मी हे 21 दिवसाचे पारायण करत आहे, हे निर्विघ्नपणे पार पडू दे. मंदिरात जाणार असाल तर तिथेही नारळ, साखर घेऊन जा आणि महाराजांना साकडे घाला की 21 दिवसाचं पारायण निर्विघ्नपणे पार पडू दे. आता 21 दिवसाचं पारायण करताय तर 21 दिवसामध्ये तुम्हाला मांसाहार पूर्ण वर्ज्य करायचा आहे. आता तुम्ही म्हणाल, ताई आम्हाला घरात करून द्यावं लागतं, घरातले ऐकत नाहीत, मी काय करू? घरातल्या ऐकत नाहीत तर काय तुम्ही करून द्या, तुम्ही तुमचं काम करा, परंतु सेवेत अडथळा आणि अंतर आलं नाही पाहिजे. फक्त तुम्हाला 21 दिवस मांसाहार वर्ज्य करायचं आहे, खायचं नाही. आता संकल्पयुक्त पारायण असेल तर तुम्ही ब्रह्मचर्याचं पालन केलं तरीही चालेल, नाही केलं तरीही चालेल. तुम्ही बाकीचे जसे पारायण करता त्या पद्धतीने केलं तरीही चालेल. जर तुम्हाला 21 दिवस ब्रह्मचर्याचे पालन करून पारायण करायचे असेल तर अतिशय उत्तम, कारण तेवढी सात्विकताही आपल्यामध्ये असते. आचार विचार आपल्या मध्ये काही येत नाही. आता परान्न वर्ज्य, दुसऱ्यांच्या घरचं खायचं नाही. बघा, परान्न म्हणजे काय? सगळ्यात आधी जे सेवेकरी असतात, म्हणजे तुम्ही कधी माझ्या घरी आला आणि माझ्या घरी काही खाल्ले तर तुम्हाला ते नाही लागणार पाप, कारण आपण महाराजांचे लेकरे आहोत, स्वामी सेवेकरी आहोत. परंतु दुसऱ्यांचे घरचे जेवण करताना खाऊ नये, अर्थात प्रचंड दोष लागतात. कोण कुठल्या सात्विकतेने आपल्याला पदार्थ बनवून देत आहे तर हे सुद्धा खूप महत्त्वाचं असतं. म्हणून दुसऱ्यांच्या घरचं जोपर्यंत तुमचं पारायण चालू आहे तोपर्यंत तुम्हाला खाता येणार नाही. म्हणजेच मेसचे जेवण जेवता, बाहेरचे जेवण जेवता तर ते अन्न घेऊ शकता, पण त्याच्या अगोदर तुम्हाला 3 वेळा गायत्री मंत्र म्हणायचा आहे.
आता या ठिकाणी म्हणाल की ताई आम्ही माहेरी गेलो आहोत तर माहेरचं खाऊ शकता, पण बाकीचे काका मामा मामी या ठिकाणचे तुम्ही अन्न किंवा भोजन खाऊ शकत नाही. आता या ठिकाणी खूप शिथिलता नियम केलेले आहेत. तुम्ही कांदा लसूण खाऊ शकता, फक्त मांसाहार खाऊ शकत नाही. तर मैत्रिणींनो, तुम्हाला अशा पद्धतीने 21 दिवसाची स्वामी महाराजांची सेवा अतिशय मनोभावे आणि प्रसन्न मनानं करून घ्यायची आहे. यामध्ये आपल्या मध्ये कुठलीही अंधश्रद्धा पसरवत कुठलीही सेवा न करता श्रद्धेने आणि विश्वासाने करा. बघा, स्वामी महाराज तुम्हाला जे पाहिजे ते तुम्हाला नक्की देतील. तर मैत्रिणींनो, व्हिडिओ पूर्ण माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला नक्की लाईक करून कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव श्री स्वामी समर्थ टाईप करायला विसरू नका. धन्यवाद.